नमस्ते. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. मी तुमच्या पुढे पारंपरिक जुन्या रेसिपीज आणि नवीन देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज शेअर करणार आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी बनवल्या आहेत सांजोऱ्या. पहा तर मग कशा बनवायच्यात. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ते चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. आणि हा तिंबलेला गोळा 1 ते 2 तास आपल्याला तेलामध्ये बुडवून ठेवायचा आहे. हे पहा, मी आता हा झाकून व्यवस्थित बाजूला ठेवते. या वाटीच्या मापाने 2 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि 3 वाट्या बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. थोडंसं तूप घ्यायचं आहे, स्वादानुसार मीठ आणि 6 ते 7 वेलच्या घ्यायच्या आहेत. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. प्रथम मी कढईमध्ये 2 वाटी हा बारीक रवा घेते आहे. रवा शक्यतो बारीकच घ्या. आता तो छान आधी कोरडा भाजून घ्यायचा आहे विदाऊट तुपाचा. आणि तो असा 50% भाजून झाला की मग हळूहळू तूप ऍड करून मग भाजायचा आहे. असा जर रवा भाजला तर तुमचा होणारा पदार्थ एकदम रुचकर होतो. स्वादानुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ बनवताना किंवा शिरा वगैरे बनवताना चिमटभर मीठ टाकायचं, म्हणजे त्याला टेस्ट छान येते. त्या पदार्थाचा गोडवा वाढतो. माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता हा भाजलेला रवा मी खाली काढून घेते आणि कढईमध्ये मी 3 वाट्या पाणी घेते. हे पहा, ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीच्या मापाने घ्यायचंय. 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आणि आता त्याच्यामध्ये गूळ टाकून वितळून घ्यायचा आहे. आपल्याला या गुळाचा पाक बनवायचा नाहीये, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे. आणि या पाण्याला उकळी आली, चांगली अशी खळखळून उकळी आली की त्याच्यामध्ये हा भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे. हे पहा आता. आणि त्याच्यामध्ये आपण काय करूया, वेलची पावडर पण टाकून घेऊया, म्हणजे त्याच्याने स्वाद खूप छान येतो. या सांजोऱ्या पूर्वी लग्न घर ज्यांचं असेल त्या घरी आवर्जून केल्या जायच्या, पण आता हे कोणी करायला घेत नाही, सरळ लाडवावर भागवतात. आता हे आपलं सारण रेडी झालं आहे. आता ही पहा, कणिक अशी तेलामध्ये छान भिजली आहे. आता मी तेलातनं बाहेर काढून घेते आणि याला परत एकदा असं छान तिंबून घ्यायचं आहे. एकदम मऊसूद बनवायचे आहे. हे पहा, मस्त झाली आहे. आता आपण पुरणपोळी जशी बनवतो ना त्याप्रमाणे याचा एक उंडा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे गार झालेलं सारण आहे ते भरून घ्यायचं आहे. हे मी करून दाखवते. भाजून कशा केल्या जातात आणि तळूनही कशा केल्या जातात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. हे पहा, आता मी हा शिरा जो आहे म्हणजे सारण जे बनवलंय आपण ते एकसारखं करून घेते आणि एक छोटी पारी बनवते आणि त्याच्यामध्ये भरून आपण याची मस्त पोळी लाटून घेऊया आणि मस्त घरचं केलेलं साजूक तूप लावून भाजूया. या सांजोऱ्या 8-8, 10-10 दिवस टिकतात. पूर्वी लोक प्रवासाला पण निघाल्यानंतर हे करून घ्यायचे बरोबर. हे पहा, जास्तीचं झालेलं पीठ आहे ते मी काढून टाकते आता. हे पहा, आता हे मी लाटून दाखवते. हे असं करून घेणं गरजेचं आहे. असं सगळीकडे दाबून घेतला तर मग ते आतलं सारण आहे ते पूर्ण पोळीभर पसरतं. नाहीतर मग काय होतं, सारण एका बाजूला राहतं आणि कणिक एका बाजूला हे होते पोळीचे, ते खायला बरोबर नाही लागत. मग हे अशी जर करून पोळी लाटली तर सारण सगळ्या बाजूनी व्यवस्थित एक समान पसरलं जातं. हे पहा, आता मी दुसरी पण पोळी तुम्हाला करून दाखवते. हे असं सारण जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं आहे
आणि गोळा करून घ्यायचा आहे. याचं जास्तीचं झालेलं पीठ काढून टाकायचं आहे आणि पिठामध्ये घोळवून मस्त असं त्याला सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आता हे मग तूप टाकले मी आणि तूप लावून मस्त अशी खरपूस भाजून घेणार आहे. हे पहा, खायला अत्यंत रुचकर स्वादिष्ट अशी ही सांजोरी तुम्ही पण नक्की करून पहा. हे पहा, आता ही भाजून झाली आहे. आता मी दुसरी करून दाखवते. हे पहा, आता त्याच्यामध्ये सारण जेवढं बसतंय तेवढं भरून घ्यायचं आहे आणि जास्तीचं जे पीठ होतंय वर ते काढून टाकत आहे आणि असं आता सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि मग लाटायची. हे पहा, मस्त खुसखुशीत बदामी रंगावर भाजून घ्यायची आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. तुम्हाला पण नक्की आवडतील या सांजोऱ्या आणि पौष्टिक अशा सांजोऱ्या. लहान मुलांना पण आवडतात. छोट्याशा टिफिनलाही तुम्ही देऊ शकता. हे पहा, मस्त साजूक तूप लावायचं आहे आणि भाजून घ्यायचे आहेत. आता तळायच्या कशा, तर छोटी सुपारी एवढ्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण सारणही कमीच बसवायचं आहे आणि ते सगळं हे करून अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्या तळून काढायच्या आहेत. या सुद्धा एकदम स्वादिष्ट रुचकर लागतात. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. पहा, आता एवढ्या साईजची आहे. मी आता ही तळून घेते. तेल तापलेलं आहे चांगलं. आता याच्यावर बदामी रंगावर मस्त अशी तळून काढायची आहे. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. बाय.